मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष भूतांची ऐसी साक्ष भूतांची ऐसी साक्ष भूतांची ऐसी साक्ष भूतांची Now
Oh,
मला थोडासा बास कमी कर थोडा. हॅलो. मुखी नाम हती मोक्ष, मुखी नाम हती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल खरा तूर तुरा वस्तुशी. भस्म दंड नरगी काठी तीर्था अटी भ्रमण. वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तुशी. तुका म्हणे आड काठी, तुका म्हणे आड काठी, नाही भेटी देवाची. वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तुशी. विठ्ठला वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्यात्मरूपा. देवा तुझी गणेशु सकळार्थमती प्रकाशु. म्हणे निवृत्तीदासो अवधारी तुझी. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता माझ्या भावा
अंतराय नको पडो देवा आले भागात करीतो रे तुझेच नाम मी उच्चारितो दृढ माझे मन आता बांधावे राखण तुका म्हणे वाटे आता नको फुटू देऊ फाटे पंढरीचा देव राया पंढरीचा देव राया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी श्री संताचे माथा चरणावरी श्री संताचे माथा चरणावरी माथा चरणावरी करी दंडवत माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत मुखी नाम हती मोक्ष आयशी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तूची माझी वाणी तुझे वर्णे करा माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम आयुष्य देई प्रेम काही कळा प्रस्तुत आज या ठिकाणी मौजे मोरंडी मोहल्ला जालना गेल्या 7 वर्षापासून चालत आलेला अखंड हरिनाम संस्था श्रीमद भागवत कथा भागवत व्यास हरिभक्त परायण भागवताचार्य बालकृष्ण बाबा टापरे शास्त्री खडेपुरी यांच्या मुखारविंदातून भगवंताचं गुणगान भागवताचं वर्णन या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतंय। त्याच्यानंतर गेल्या 3 दिवसापासून कार्यक्रम चालू आहे। आजच्या 4थ्या दिवसाची सेवा आहे। माझा पामराय काय थोरपण पायी जीवाहन पायी बरी विशेष काही तुम्हाला ऐकायला मिळालं असं सांगता येत नाही। फक्त एवढंच आहे का तुमच्या वाणीतून नवे नवे तुमच्या अंतःकरणातून जो भाव तयार होईल त्याच्यानेच मला बोलता येईल। विठ्ठल हरिभक्त परायण संगीत विशारद समाधान महाराज जोगदंड बंडू बाबा सावंत किरण महाराज चोरमारे बरोबर आहे। मृदुंगाचार्य प्रकाश महाराज बोलरे बरोबर आहे। हो गाथा भजन आणि हरिपाठ असा भरगच्च कार्यक्रम सर्व कलाकारांचं नवे नवे गुणीजनांचं मी प्रथम हात जोडून स्वागत करतो। विठ्ठल बऱ्याच वेळेला काय होतं कीर्तनकार नौखा असतो आणि ही मंडळी जोरदार असतात। या मंडळीच्या बरोबर जर आपण खेळीमेळीनं जर घेतलं नाही तर बोला कसा उलटा करायचा हे यांच्या हातात आहे। विठ्ठल
नाहीतर मग म्हातारा नवरा जीवाला आधार, अशी तऱ्हा होती. सत्ता करायचा असेल ना तर कमीत कमी ह्या गोष्टी व्यवस्थित बघायला पाहिजे. आम्ही ज्ञानोबारायांचा परमार्थ पुढे नेतो, तुकोबारायांचा परमार्थ पुढे नेतोय. कुठल्या तरी माणसांचा नव्हे, साध्या सामान्य लोकांचा परमार्थ आपला नाहीये. आम्ही मोठ्याची लेकरा दरिद्रीसारख्या परमार्थ कधीच करायचा नाही. विठ्ठल आणि समर्थांची लेकरं आहोत. कारण या विश्वामध्ये नव्या नव्या भारत देशामध्ये बघूया आपण, आम्ही उत्तर प्रदेश मध्य प्रदेशामध्ये जातो, त्या ठिकाणी लिहिलेलं असतं देवभूमी में आपका स्वागत है. पण त्या देवाला सुद्धा आपल्या बोटावर नाचवण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे, त्यांच्या जन्माची भूमी महाराष्ट्र आहे. म्हणून आपली संत भूमी आहे आणि आम्ही संतांची लेकरं आहोत, ज्यांच्या त्यालावर देव सुद्धा नसतो. म्हणून ज्ञानोबारायांचं म्हणणं सांगतो, सद्गुरु सारेखा आस्था पाठीराखा, सद्गुरु सारेखा आस्था पाठीराखा, सद्गुरु सारिका असता पाठीला काही इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या दोघे सिद्धिपाद. राजाची बायको लग्न राजाच्या मुलाशी केल्याच्या नंतर दुर्बळाची कन्या आणि अवदासा निमाली मुलगी पसंत आली राजाला. पोरगी गरीबाची होती. लग्न करून आल्याच्या नंतर किती दिवसात राणी होईल? श्रीमंत किती दिवसात होईल बाबा? लगेच होईल ना. त्या हिशोबाने संत सांगतात, माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता, माझा जो भक्तो तो संसाराची चिंता कशी करू शकतो, आणि तो संसाराची चिंता करत असेल, माझा भक्त असू शकतो का? तो संसाराचा सेवक असतो. माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता आणि समर्थाची कांता काय कोरांना मागे बर का. म्हणून तुम्हाला सांगतो, आम्ही त्याचे दास, आम्ही त्याचे दास, पंढरी वास जाता, पंढरी एवढं तुम्हाला सांगण्याचा दृष्टिकोन एवढाच. हे शब्द तुम्ही नेहमीच ऐका आमच्या तोंडातून, पण मला हे सांगायचे, ज्या संतांचे आम्ही लेकर आहोत त्या संतांचे शब्द आम्हाला मान्य असावेत का नसावेत? बरोबर आहे. मोरंडी बोलल्यातल्या काही लोक, भाऊ लोक, दादा लोक, नाना लोक जो परमार्थ करतात, जो सत्ता करतात, ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या, माझ्या सकळ संतांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्यासाठी, विचाराचं खंडन करण्यासाठी. काय तुमच्याकडे रे? ज्ञानोबाचं मानायचं का नाही म्हणत? तुकोबाचं मानायचं का नाही म्हणत? आजचा जो अभंग आपण निवडलेला आहे तो
तो अभंग देहूनिवासी जगद्गुरु तुकोबारायांचा बर का. तुकोबाराय म्हणजे माझ्यासारखा सामान्य बुवा नाही, कळलं तुम्हाला? हो, काळ ज्याच्या नावाने कापतो तो तुकोबाराय. तुकाराम 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 तुकोबाराय समर्थ आहे. समर्थ बोलण्यासाठी नाही, नुसते बोलण्यासाठी नाही, तर समर्थ त्याच्यासाठी आहे. जडी दगडा सहित वह्या आणि तारी येल्या तैशा. बरं, वह्या काढल्या का दगड काढलं है ना? खऱ्या अर्थानं कागद तर तरंगतातच हो, बरोबर आहे ना? पण दगड काढले कशाने? अभंगाच्या गाठ्याला बांधलेले दगड करले, बरोबर ना? माणसं नको करायला. आपण दगड आहेत का? माणसं नको का करायला? तरले करतील हा भरोसा. तरल्याशिवाय राहणार नाही. मागे तरले, आताही करतील आणि पुढे सुद्धा करतील. तुम्हाला एक गोष्ट सांगेन, या भवसागरातून पार जाण्यासाठी माझ्या संतांनी अभंगाचा पूल बनवला. पूल. तुमच्या पायाला थोडं सुद्धा पाणी लागतं का मला? आणि त्याच्या पलीकडे संत सांगतात, भाऊ आमचं जर ऐकलं ना तर तुमचा पाय सुद्धा भिजणार नाही, कोड्याचं पायी चालली जाणार. पण हे ऐकावं लागेल ना, का नाही ऐकायचं? हे जरी नाही काले तरी दुसरा येईल, हे जरी नाही काले, हे जरी नाही काले तरी दुसरा येईल, हे जरी नाही काले, हे जरी नाही काले तरी दुसरा येईल, हे जरी नाही काले, हे जरी नाही काले तरी दुसरा येईल, हे जरी नाही काले. काळ बांधून येईल सरत शेवटीला, सरत शेवटीला, काळ बांधून येईल सरत शेवटीला, सरत शेवटीला, काळ बांधून येईल सरत शेवटीला, सरत शेवटीला, काळ बांधून येईल सरत शेवटीला. आमचं काय बागाईल, आमचं काय बागाईल, आमचं काय बागाईल, आमचं काय बागाईल.
का पाठीमाग सांभाळणारी मंडळी असली ना तरच नदीत उडी मारायची. हा नाही तर पाठीमागच्याला पोहता येत नाही. हे तर सगळं समजायचं. संतांचं ऐकावं लागेल आपल्याला. संतांचं ऐकलं तर तरुणोपाय आहे. संतांचं ऐकलं तर तरुण जाणार आहोत. या भवसागरातून तरुण नेण्यासाठी संतांशिवाय सहाय्यकारी दुसरा कोण नाही देवा. मेरी तार प्रभु से जोड़े ऐसा कोई संत मिले. मेरी तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले. मेरी तार प्रभु से जोड़े ऐसा कोई संत मिले. मेरी तार प्रभु से जोड़े ऐसा कोई संत मिले. ऐसा कोई संत मिले. ऐसा कोई गुरु मिले. ऐसा कोई संत मिले. ऐसा कोई गुरु मिले. मन का रास्ता मोड़े ऐसा कोई संत मिले. मेरी तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले. मेरी तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले. मेरी तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले. मेरे तार प्रभु से जोडे ऐसा कोई संत. देवाच्या बरोबर जोडणारा संत मिळाला पाहिजे. तुम्हाला सांगतो बरं का दादा हरिपाठाला जे पावल्या शिकवतात ना हरिपाठाला कसं नाचायचं जे शिकवतात त्यांना पंत म्हणतात. काय म्हणतात? पंत. आणि जे देवाशी जोडून देतात त्यांना संत म्हणतात. विठ्ठला अभंग तुकोबारा यांचा आहे. अभंग म्हणजे अभंग. अभंग म्हणजे दिल बजाने की बात नाही. अभंग म्हणजे काहीतरी अक्षर नाही. अभंग म्हणजे अभंग. आणि अभंग म्हणजे अनुभूती. अभंग म्हणजे अनुभव. अभंग म्हणजे मनामणी नाही. कळलं तुम्हाला? अभंग म्हणजे मनामणी नाही. हा बोलून जेवण पण होत नाही. होत मी सासूरवाडीला गेलो होतो पहिल्यांदा. माझी सासू मोठी हुशार होती. घरात खायला अन्न नव्हतं पण ताठा काही कमी नव्हता. बरोबर गेलो सासूरवाडीला. माझ्या पुढ्यात ताट ठेवलं आणि सासू माझी काय म्हणते माहिती का? जावे बापू ते डाव्या हाताला उजव्या हाताला ना पुरी आहे. त्याच्या बाजूला खीर आहे. याच्या बाजूला श्रीखंड आहे. याच्या बाजूला भाजी आहे. तिथं वरण आहे. हे भात आहे. असं समजून खा. असं समजून खा. आता मी बारागावचा पाणी पिल्याला माणूस लोक बारागावचं पाणी पिलेलं असतं. हो मी काय केलं माहितीये का? सासूबाईच्या अशी कानपट ठेकून दिली. आणि मी एवढंच म्हटलं सासूबाईला असं समजा सासूबाई की आमच्या सासरे बुवानी मानली. परमार्थ म्हणजे म्हणामणी नाहीये. बोलून काय होणार नाही. ताटात वाढून घेतात. खाऊन घेतात का पाहून घेतात. मी तुम्हाला सासू सुनेच्या गोष्टी सांगायला नाही आलो. हो मी तुमचा मेंदू साफ करायला आलोय. कळलं? ताटामध्ये वाढून घेतात. खाऊन घेतात का पाहून घेतात का बाहेरचं नुसतं. खादल्याची गोडी देखल्याशी नाही. खाण्याची गोडी पाहणारा नाही. कळलं? तसं अभंग म्हणजे नुसतं रटारटी नाहीये. बहु केले पाठांतर वर्म राहिले ते दूर म्हणता येतं. बघा काल परवा आमचे कविता करणारे लोक आहेत ना. हा काल परवाचे कवी त्यांच्या कविता ज्या छापून येतात ना देवा त्या कविता वाचून झाल्याच्या नंतर
ओ तो कागद पोराच्या ढुंगणाखाली जातो माहिती तुम्हाला, शी करायला एवढ्या आमच्या कविता पॉवरफुल असतात. बरोबर आहे ना? संतांचा तसं आहे का अभंगाचा तसं आहे? अभंगाचा तसं नाही. कधी घ्या असं वाटतं मी आजच पाहतो अभंग. विठाला विठाला अभंग म्हणजे अनुभूती. संत सज्जन घेतले प्राचीन, संत सज्जनाने धोतरू प्राचीन, संत सज्जनाने घेतले 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 प्राचीन. आशिवंत माती केली तारे, आशिवंत माती केली तारे, संत सज्जनाने घेतले प्राचीन, संत सज्जनाने घेतले प्राचीन. संत सज्जनाने घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी तरी. आळशी माणसाला चरता येत नाही भाई तुम्हाला. आळशी माणसं चरणारच नाही. बरेच आळशी आहेत परमार्थामध्ये. चिंतन करायला सांगितलं नाहीच करणार, पण जेवायला पुढं, जेवायला आधी, झोपायला मधी, आणि चिंतनाला कधी मध्ये. एका गुरुचा एक शिष्य होता. त्याने सांगितलं, बाळा माझे थोडे पाय दुखतात, थोडे दाब रे. बर का? तो म्हणतो बाबा बर, पाय दाबत असताना गुरुनं सांगितलं भाऊ विहिरीवरून एक घागर पाणी घेऊन ये. आता आळशी ना हा काय गुरुला म्हणतो माहितीये, मला तुमचे पायच सोडावेसे वाटत. आणि थोडा वेळ गेला आणि सांगितलं कोणाड्यामध्ये 2 सफरचंद पडले काल परवापासून, कोणच खात नाही, तू खाऊन घे. तेव्हा काय म्हणतो माहितीये का, आज्ञा कशी मोडू. काम सांगितलं तर पाय कसे सोडू आणि खायला सांगितलं तर आज्ञा कशी मोडू. विठ्ठला अशी माणसं करणार नाही. ज्ञानोबा आहे भगवंताच्या मुखातून म्हणतात, अर्जुना छड धडोडी वहिलानी ये भक्तीची वाटेला, झड धरून बाजूला हो तरी तपावशी अव्यंग निज धाम माझी. अव्यंग असणाऱ्या निज धामाला तुला प्राप्त व्हायचे ना, तू झडझडून बाजूला हो. आळशी लोक ऐकत नाही देवा. परमार्थ आळशी माणसाचं काम नाही. 2 जण आळशी होते गावामध्ये, भरपूर शिकलेले होते, जास्त शिकलेले, आणि ते इंग्लिश मध्येच बोलायचे. त्याने विचार केला, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जांभळं पिकली होती. जांभळं माहिती आहे तुम्हाला? जांभळं पिकली होती, जांभळं. याने विचार केला आपण जांभळं जाऊन खायची. शेतामध्ये रोडच्या कडेला जांभळं गेले, पण त्याने सांगितलं आपण 2 जण शिकलेले आहेत,
झाडावर दगड मारायचा, काडी मारायची नाही. आपण झाडाखाली झोपून राहायचं आणि जे अलगद जांभूळ पडेल तोंडात तेवढंच खायचं. दिस इज आयडिया. गेले झोपले, पण ती जांभळं पण एवढी हट्टी ना, हातावर पडायची, खोबणीत पडायची, डोळ्याच्या तिथं पडायची, पण तोंडात काही कोणी सरकत नव्हतं. दोघे 11 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत जांभूळ काय यायला मिळालं नाही. एवढ्या तिकडनं थोड्या वेळानं एक घोडेस्वार आला. घोड्यावर बसून त्यांनी बघितलं उन्हाळ्याचे दिवस आहे, हे दोघे जण का झोपलेले, यांना कोणी मारलं की काय, त्यांच्यावर कोणी काय अतिप्रसंग केला की काय, म्हणून त्यांच्याजवळ गेले आणि म्हणे काय भाऊ काय झालं, तुम्हाला कोण मारलं? म्हणे मारलं वगैरे काय नाही, आम्ही दोघे जण शिकलेले आहेत जास्त, आम्ही दोघे जास्त शिकलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही जांभळं खायला आलोय, पण आम्ही ठरवलेलं आहे उतानं झोपायचं, जेवढं झाडावर आयतं जांभूळ पडेल ते पण तोंडात तेवढंच खायचं, बाकी जांभळाला हात लावायचा नाही. दिस इज आयडिया. सांगितलं. त्या घोडेस्वाराने विचार केला हे जरा जास्तच आळशी दिसतं. त्याने बाबा चाबूक घेतला आणि एकाच्या 2-3 चाबकाचे फटके मारले. 2-3 चाबकाचे त्याला फटके मारले ना दादा, तो म्हणतो बरं का, हा बाजूचा काय म्हणतो माहितीये, त्याला अजून 2-3 फटके मारा दादा. म्हणे का, मागाशी म्हणे एक कुत्रा आलं आणि ते वरती टांग करून माझ्या तोंडात मुतलं म्हणे, पण हा साला हाड पण बसला नाही. किती आळशी असतील हे लोक. परमार्थामध्ये आळशीपणा केल्याच्या नंतर यमाचा पाहू जर आळस केला परमार्थामध्ये, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा माझ्या पुढे हुशार थोडा हे वळसागा राम राम. हो, वेळ राहिलेली नाही. किती वेळ आहे आपल्याकडे माहिती? पाहतो उंदीर नेताचे बोका झटक्यात उंदरावर जोपर्यंत मांजरीची बोक्याची नजर पडली नाही तोपर्यंत त्याने आपली फिशालकी मारायची. एकदा नजर पडली, राम बोलो भाई, राम बोलो, बाकी काही नाही. म्हणून संत सांगतात बाबा, ईश्वराचा नामाचा आणि आपला संबंध आपल्याला करून घ्यायचे, ईश्वराचा आणि आपला संबंध आपल्याला करून घ्यायचे. आपल्या आई बापांनी कर्माने आपल्याला जन्माला घातलेला आहे, आपल्या आई वडिलांनी आपल्याला कर्माने जन्माला घातलेला आहे, पण आपल्याला जन्माला घातले देवानं. आणि तो देव जो आहे ना, तो कसा आहे तुम्हाला विचारतो मी, तुम्हाला विचारणार नाही. हा, जो देव आहे ना साधू संतांचा, तो एक दिशी का व्यापक देव, एक दिशी आहे का व्यापक आहे? बोलायचं बरं का तुम्ही. हा, नाहीतर मग महाराज म्हणतो बैल का भण, तुम्ही हो, कळलं का? चालेल का? नाही, देव एक दिशी का व्यापक, बरोबर ना? कोणी एक दिवशी म्हणतो, कोणी व्यापक म्हणतो. देव तुमच्या गावापुरता मंदिरापुरता आहे का जगभर आहे? भरला घनदाट भरला घनदाट
ज्ञानदेवा पाठ हरी हाच वैकुंठ भरला घनदाट हरी दिशे बरोबर आहे हरी येथे रे हरी तेथे रे हरी विना नाही इथे रे हरी इथं आहे हरी तिथं आहे हरी शिवाय इथं काहीच नाही हरीची दासा बाबे जैसा तैसा पण आमची आई सांगायची देवाकडं पाठ नको करू काय म्हणायची देवाकडं पाठ करू नको म्हणे देवाकडं पाठ होते का आपली बरोबर आहे विठ्ठल जडी स्थळी भरवारीचा ठावणाही उरला बरोबर देव व्यापक आहे देव संकोचित नाहीये एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गम जास्त मेंदू खपवायचा नाही सर्वा घटी राम हा सर्व घटी राम देहा सर्वागती रामध्ये हाते ही एक सूर्यप्रकाश रश्मी हे फक्त ऐकू नका ही आपली अनुभूती असली पाहिजे हा गे माझा अनुभव विश्वदेवा सत्यन्ते विश्वदेवा सत्यन्ते विश्वदेवा सत्यन्ते विश्वदेवा सत्यन्ते विश्वदेवा अभंगाच्या भावार्थ पहा अभंग पहा काय म्हणतो हा गे माझा अनुभव विश्वदेव सत्यत्वे हे विश्व ईश्वर स्वरूप आहे देव स्वरूप आहे ब्रह्म स्वरूप आहे हा माझा अनुभव आहे आणि असा ज्याचा अनुभव आहे देव तया जवळी असे आणि असे असले ना त्यांचं दर्शन घेतलं की पाप नाशे आम्ही बुवा दिसला का चालू पाया पडा नुसती घ्यायचं आम्हाला बुवा दिसला का पाया पडतो संत चरणारच लागता वासण्याचे बीज संतांच्या पायाची पाय धूळ लागली ना आपली वासना लागते पक्क का एकाने मला नवीन संडास बांधला म्हणे आमच्या संडासचं उद्घाटन करायचे तुम्ही या आता महाराज संडासचं उद्घाटन करायला का महाराजच्या संडासला काही वास येतो का सुगंध येतो लोक काही पण करतात हो संत चरण रथ म्हणजे पायाची धूल नाहीये काही लोक इथून पाय धुवून पितात कळलं का तुम्हाला संत चरण रथ म्हणजे आपल्या सद्गुरूकडून जे मिळालेला जो बोध आहे तो शब्द आहे त्या शब्दाचं चिंतन केलं की आपली वासना जळून जाते विठाला विठाला त्याच
त्यात चरण रज म्हणतात. मग वासना जाते. बोध दिला मज सांगाते दिसू लागली. जोपर्यंत बोध नाही ना तोपर्यंत वाट नाही दिसा. परत जोपर्यंत साक्षात्कार नाही तोपर्यंत परमार्थच नाही. तो चाललेला शुद्ध मूर्खपणा आहे. बरं, ढोंगे सोंगे तरी देव जोडी ऐशी नाही. ढोंगा सोंगाने देव नाही भेटत बाबा. ढोंग चालत नाही तिथं. तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण. शब्दाचे गौरव कामा नाही, अनुभव पाहिजे. काय अनुभव आहे आम्हाला परमार्थाचा? काय अनुभव आहे आम्हाला? अनुभव म्हणजे जलंत त्या भगवंताचा आपला साक्षात आपल्याला कळणं. बोध दिला मज सांगाते दिसू लागली वाट. भ्रांती हे समोर गेली चालू लागलो सपाट. एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. बरेच जातात पंढरीला, जातात तसेच येतात. कशाला गेला कळतच नाही. वाट पाहे उभा बेटीची आवडी कपाळू दातडी उद्यान झालेला आहे तू. बर का, माझे भक्त कधी येतील आणि ते भक्तांनी माझ्याजवळ आल्याच्या नंतर त्यांना मी कवटाळावं, त्यांनी मला कवटाळावं. पण ते कवटाळत असताना ही रुक्मिणी आहे ना, ही त्यांचा आढेर करेल, त्यांच्याकडे कानाडोळा करेल म्हणून तिला पाठीमागे ठेवले. माहिती का तुम्हाला? त्याच्यासाठी ठेवले तिला. पण आम्हाला कळतच नाही. संतांच्या विचाराशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला ना सप्ते कीर्तन प्रवचन सत्संग आम्हाला टाइमपास वाटतो. तुम्ही कीर्तनाला नाही आले तर काय देवाचा काय तोटा होणार आहे असं काय नाही. कळलं का तुम्हाला? कीर्तन ऐकून कोणाचं भलं झालेलं माझ्या ऐकिवात काय झाला. आपण जन्माला आलोय, मनुष्य जन्माला आलोय, त्याचं कारण एकच, आम्ही मोक्ष प्राप्तीसाठी आलोय. बाकी चिवड्या बावड्या करायला नाही आलो. 18-20 वर्षाचा झाला का म्हातारे म्हणजे लग्न करायला लागलो, पोरायचं लग्न करायला लागलो, वाया जायचं नाही तर पोल होईल. हा पोल बोलता तुम्हाला बरोबर टायमावर तुमचं लग्न होतं, टायमावर नोकरी हवी तुम्हाला, सगळ्या गोष्टी मुलं बाळ टायमावर असायला हवी. पण परमार्थ आम्हाला काय करते? परमार्थ महाधन जोडी देवाची चरण, ज्याच्यासाठी आपण आलोय. देवे दिला देह भजना